हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. इथे बघा शकता सकाळ सकाळचं नेचर. मी गेले होते शेतामध्ये फेरफटका मारायला. इथे किती छान ढोरं वगैरे गाई वगैरे चरत आहे. सकाळी सकाळी मस्त असं कवळं ऊन होतं आणि हे आहे आमच्या नदीचं पाणी. आणि नदीचं पाणी बघू शकता. इथे तलावाचं पाणी आहे, काही नदीचं पाणी. खूप छान ब्युटिफुल नेचर आहे. आणि ते झाल्याच्या नंतर मी गेले बोरी खाली गेल्यानंतर इथे बघू शकता मी इथे बोरं जमा करत आहे. बोरीचे आता दिवस संपलेले आलेले होते, तर चला म्हटलं आता बोरं घेऊन जाऊया घरी. काही इथे बोरं जमा करते. काही वाळलेले, काही ताजी बोरं, पण खूप गोड बोरं होती, खायला पण खूप छान होते. ते बघू शकता तुम्ही. आता मी इथे बोरं जमा करून घेत आहे चांगले. आणि काही वाळलेले पण घेत आहे हरभऱ्याच्या भाजीला, त्याला कामं येतात वाळलेली बोरं. हे बघा अशी बोरं होते. आणि हे बघा इतके सारे बोरं मी जमा केले. तिथून आल्याच्या नंतर इथे मी कपडे धुवून घेतले. कपडे धुतल्याच्या नंतर इथे लगेच मी सुकवायला टाकले. एक कपडे. इथे सावलीच असते, दिवसभर बी कपडे असले तर काही टेन्शन नसतं. इथे दोरी बांधून घेतलेली मी खिडकीला आणि इकडे एक गजाला. ते कपडे सुकवल्याच्या नंतर इथे ड्रॉवर ते मुलांचं क्लीन वगैरे करून घेतलं. आणि मुलांची वह्या पुस्तकं इकडे तिकडे पडलेलं असतात ना, ते नीट आवरून घेतलं, व्यवस्थित रचून वगैरे घेतलं सगळं. एका याच्याचं जास्त बेडशीट लावून घेतलं. बेडशीट लावल्याच्या नंतर घर असं टापटीप दिसतं. म्हटलं पहिलं बेडशीट वगैरे लावून घ्यावं, त्याच्यानंतर मग मी लागले स्वयंपाकाच्या तयारीला. इथे आज भाजीमध्ये वांग्याची भाजी बनवायची होती, काळा मसाल्याचं वांगं. त्यासाठी इथे खोबरं, लसूण, कांदा, डाळ, मिरची, कोथिंबीर काढून घेतलं आहे मी. आणि काढल्याच्या नंतर इथे खोबरं, थोडंसं तेल टाकून इथे खोबरं भाजून घेतलं. खोबरं भाजल्याच्या नंतर इथे मिरच्या आहे, त्या पण व्यवस्थित अशा तिखटपणा जातो मिरच्या तेलात जर थोड्याशा परतून घेतल्या तर. इथे मिरच्या परतून झाल्याच्या नंतर इथे मग मी डाळ घालून घेतली आहे. इथे बघू शकता मिरच्या झाल्या आपल्या. आता इथे डाळ घालून घ्यायची. डाळ पण व्यवस्थित अशी भाजून घ्यायची, जेणेकरून आपली डाळ लाल ब्राऊन होईपर्यंत छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायची, जेणेकरून भाजीला छान चव येते. व्यवस्थित मसाला भाजला ना की आपली भाजी पण छान लागते खायला आणि चवीला पणही मस्त होते. सगळं व्यवस्थित परतून घ्यायच्या. आधी इथे बघू शकता माझी डाळ अशी झालेली लाल. तर इथे अशी डाळ झाल्याच्या नंतर ही पण डाळ काढून घेतली. आणि इकडे दूध तापायला ठेवलं आहे, घरचंच दूध आहे गाईचं. आणि इथे कांदा घालून घेतला. कांदा वरचं काळसरपणा जो असतो ना, काळा झालेलं, ते काढून घ्यायचं. इथे कांदा पण व्यवस्थित फ्राय करून घेतला. फ्राय केल्याच्या नंतर त्याच कढईमध्ये मी अजून थोडंसं तेल टाकून इथे वांगे फ्राय करून घेतले. चांगले आलटून पलटून व्यवस्थित परतायचे वांगे. मस्त कवळे लुसलुशीत वांगे होते. इथे वांगे परतल्याच्या नंतर त्याच्यात थोडंसं मीठ घालून परतायला टाकलं. तोपर्यंत आपण इथे मसाल्याचं वाटण करून घेऊया. हे बघा मीठ टाकून घेतलं. मीठ टाकल्याच्या नंतर असंच तेलामध्ये वाफ आणायची. इथे झाकून ठेवलं आहे मी. झाकून ठेवल्याच्या नंतर इथे वांगी शिजले होते आपले. ते काही दाखवलं नाही तुम्हाला. इथे लगेच जिरे मोहरी घातली. जिरे मोहरी घातल्याच्या नंतर त्या तेलातच कोथिंबीर घालायची. मैत्रिणीनं तेलात कोथिंबीर घाला म्हणजे भाजीला छान अशी चव येते. आणि इथे काळा मसाला आणि गरम मसाला, काही प्रवीण मसाला घातला आहे. तेलामध्ये मसाले चांगले परतून घ्यायचे म्हणजे आपल्या भाजीला छान अशी तरी येते. आणि आता त्याच्यातच असं वाटण घालून घेते. इथं मिक्सरला फिरून घेतलेलं जे वाटण होतं ना, ते वाटण घालून घेतलं. छान असं परतत राहायचं. परतल्याच्या नंतर इथे बघू शकता वांगे घालून घेतले. वांगे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या वांग्यामध्ये मसाला शिरेन व्यवस्थित. छान असं आलटून पलटून वांगे परतून घेतलं. वाफ काढून घेतली. वाफ काढल्याच्या नंतर इथे गरम पाणी नाही घातलं मी, गारच पाणी घातलं. आणि छान अशी भाजीला उकळी आली. तुम्ही बघू शकता भाजीला किती छान अशी तरी आली आहे. आपले वांगे पण वरत तरंगत आहे म्हणजे आपले वांगं शिजलं आहे. आणि इथे लगेच मी पोळीचं कणिक भिजायला घेतली. त्याच्यात मीठ वगैरे टाकून घेतलं आणि कणिक आपण भिजून घेऊया. छान आपल्याला पाण्याचा अंदाज आलेलाच असतो, त्याच्यामुळे मी अशी पटापटा कणिक मळून घेतली. कणिक तिंबूस तर तोपर्यंत म्हटलं मठ भिजत घालावं. इथे गावरान मठ आहे, घरचे मठ आणलेले होते, किराणा दुकानातूनच आणले.
पण बारीक आहे. म्हटलं चला आज ना मठ भिजत घालून घेऊया. इथे छान असे मठ पाण्यात टाकून घेतले आणि मठ उन्हाला ठेवले, जेणेकरून आता थंडीचे दिवस चालू आहे ना, तर मग छान भिजते ना. आणि इथे लगेच पोळीला लागले. तोपर्यंत पीठ भिजून तयार झालं तर आपले इथे पोळ्या करून घेतल्या. असं संपवला मी आजचा आपला दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. नवीन